आणि आता पाहूया टॉप 9 राजकीय बातम्या। माझ्या दाढीने जर काडी फिरवली तर तुमची लंका जळून खाक होईल। मुख्यमंत्री शिंदेंचं उद्धव ठाकरेंच्या टीकेला प्रत्युत्तर, माझ्या नादी लागू नका, आडवा आला की सोडत नाही, शिंदेंचा ठाकरेंना इशारा। अरे पण तुम्ही तर 2.5 वर्षाची माडी खाली नाही उतरला तर दाढीपर्यंत कसे पोहोचाल? तुमच्या अहंकाराची गाडी, तुमच्या इगोची, तुमच्या मगरुरीची गाडी या दाढीनेच खड्ड्यात घातली आहे 2 वर्षापूर्वी। काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादीनं पक्ष फोडले पण चोरले नाहीत। मंदिर उभारताय पण घरं पेटवणं बंद करा, उद्धव ठाकरेंचा हल्लापूर। असेल, राष्ट्रवादी असेल, काँग्रेसने शिवसेना फोडली असेल, आपल्यात काही काँग्रेसची लोक आली असतील, राष्ट्रवादीने पवार साहेबांनी शिवसेना फोडली असेल, आपण काँग्रेस राष्ट्रवादीतली लोक फोडली असतील, पण म्हणून जेव्हा सत्ता हाती आली तेव्हा काँग्रेस किंवा शिवसेनेने अथवा राष्ट्रवादीने पक्ष संपवण्याचा कोणी पाप नाही केलं, कोणी विचार नाही केला। पक्ष चोरला, वडील चोरले, लहान मुलासारखे बोलतात, बाळासाहेब चोरायला वस्तू आहेत का, शिंदेंचा ठाकरेंना खोचक सवाल। स्वतःच्या आई वडिलांचा किंवा स्वतःच्या आई वडिलांना अडगळीत टाकून दुसऱ्याचे आई वडील चोरणाऱ्याला काय म्हणायचं? उद्धव ठाकरे आज छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर। गंगापूर, वैजापूर आणि कन्नडमध्ये ठाकरेंच्या जाहीर सभा होणार। राजकारणामध्ये मला दगा झाला, माझा वनवास झाला, जनतेचा प्रेम मला कळण्यासाठी हे सर्व झालं। भाजपच्या गाव चोलो अभियानातून पंकजा मुंडेंचं विधान। झाला राजकारणात, दगा झाला, फटका झाला, पण तो कशासाठी झाला? एवढं प्रेम तुम्ही माझ्यावर करता हे कळण्यासाठी झाला। तो माझा तोटा झाला की फायदा झाला? आधी जेवढे लोक प्रेम करत होते त्याच्यापेक्षा 10 पट जास्त लोक प्रेम करायला लागले, 10 पट जास्त लोक विश्वास करायला लागले। हा फार महत्वाचा माझ्यासाठी झालेला बदल आहे। मुख्यमंत्री शिंदे आज कल्याण डोंबिवलीच्या दौऱ्यावर जाणार। पालिकेच्या विकास कामांचं उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार। उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरेंच्या दौऱ्यानंतर मुख्यमंत्र्यांचा दौरा। मुख्यमंत्र्यांनी बोलावली वाढवण बंदर विरोधी समितीची बैठक। 19 फेब्रुवारीला वाढवण बंदराचं मोदींच्या हस्ते भूमिपूजन करण्याचं नियोजन। मात्र वाढवण बंदर उभारणीला होणारा स्थानिकांचा विरोध वाढत असल्यामुळे बैठकीचं आयोजन। मराठा आरक्षणासाठी 16 तारखेला विशेष अधिवेशन होण्याची शक्यता। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये शिक्कामोर्तब होणार। विशेष अधिवेशनामध्ये मागासवर्ग आयोगाचा अहवाल मांडला जाणार, तर आरक्षणाबाबतचे विधेयक सुद्धा अधिवेशनामध्ये मांडलं जाण्याची शक्यता, सूत्रांची माहिती। मनोज जरांगेंच्या उपोषणाचा आजचा 3रा दिवस। सगळे सोयऱ्यांच्या अधिसूचनेचं कायद्यामध्ये रूपांतर करण्याची मागणी।